आपल्याला कमिशनचा बिमिशनचा विषय काहीच ना. आता इकडे मला कमिशन बिमिशन देतात, पण आपल्याला फक्त शेतकऱ्याचा फायदा झाला पाहिजे असं डोक्यात आहे माझ्या. तिकडे किती कमिशन मिळालं? इकडे काय 30 रुपये 40 रुपये कॅरेटने कमिशन देत. 40 रुपये कॅरेट? पण ते आपल्याला तिकडे जायचंच नाही, शेतकऱ्यांना मारणार थोडी देतात, काय जायचं तिकडे. मारणाचं म्हणजे 400 400 500 500 रुपयाला दणका बसतो. हा मग 400 मग शेतकरी राव एवढं कष्ट करून बरं आपल्याला फक्त गाडीत भरून तिथं खाली करायचं, एवढं आपलं कष्ट नाही ना असा विषय घ्यायला. हा. मग तीच ना मग. आणि हे आता शेतकरी. हा. आता आपली तिकडे पुण्याला मी तुम्हाला सांगतो सलग आज 5वी खेप अरे. आहे तिथं. हा. हा पण शेतकऱ्याचा फायदा होतोय ना. शेत तुम्हाला सांगतो हे काढल्या पट्टीत ते. आणि ते काढल्या पट्टीत 70 आणि 80 हजाराचा फरक पडतोय. हा हा हा. हा मग काय काय लागत आहे असेल एवढं. त्याने? हा. हा तुम्हाला सांगतो तुमच्या पट्टीत आणि त्यांच्या पट्टीत 70-80 हजाराचा फरक पडतोय. अयो. म्हणजे हा बघा हा ना एवढा डिफरन्स आहे इकडं तिकडं. हा 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 हा. शेतकऱ्याचा फायदा होतोय ना राव पुण्याला. हम्म. नाही, चांगली हम्म गोष्ट आहे. आज 30-40 हजार आपल्या 30-40 रुपये देण्यात ही धन्यता मानतायत. आणि हा मी हा स्पष्ट सांगतो की मी कमिशन देणार नाही, माझं शेतकऱ्याचे पैसे वाढवायच्यात. बरोबर आहे ना. मग आपल्या ती डोक्यात आहे ना. आता तुम्हाला सांगतो माझी 5वी खेप आहे आज तिथं पुण्याला हा तुमच्याकडे. हा. हा 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 पण शेतकऱ्याचा फायदा होतोय ना, त्यामुळेच आपण पण येतोय शेतकऱ्यांना. उलट मी म्हणतो शेतकऱ्यांना जर आपण जपलं तर शेतकरी मध्ये आपल्याला जपणार आहे. बघ कमिशन तुम्हाला सांगतो मी ह्या वर्षी खाईन, पुढल्या वर्षी मला धंदा नाही ना. आणि आज बरोबर. जर शेतकऱ्याचा फायदा जर झाला तर शेतकरी मला पुढल्या वर्षी आवर्जून बोलणार आहेत ना. शेतकऱ्यांनी आपले ज्या गाड्यावाल्यांनी कमिशन घेतलेले आहेत आणि दुसरीकडे गेलेले आहेत त्यांच्या गाड्या बंद झाल्या. बंद झाल्यात हा. त्या एरियामधून दुसऱ्या गाड्या आपल्याकडे चालू झाल्या, पण त्यांच्या गाड्या बंद झाल्या. बरोबर आहे ना. बरोबर आहे ना. आणि मी ठामपणे सांगतो की बाबा शेतकऱ्याचा फायदा होईल तिथं घेऊन जा. मी असं म्हणत नाही की माझ्याकडे जाणार. नाही 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 तुमच्याकडे फायदा होतोय शेत आपला, म्हणजे शेतकऱ्यांचा इतका फायदा होतोय ना तुमच्याकडे. त्यामुळे मी डायरेक्ट शेतकऱ्यांना सांगतो पुण्याला माया मर्जीव गाडी घेऊन चला. मला रुपया कमिशन नका का भेटायला, पण माया मर्जीव गाडी घेऊन चला म्हणतोय पुण्याला. शेतकऱ्यांचा फायदाच आहे तिथं. आणि आता तुम्ही आज बुकिंग होत नाही याचं कारण, तुम्हाला जर कमिशन मिळवायचं असेल बुकिंग व्हायचं नाही होत नाही याचं कारण घेऊन तुम्ही दुसरीकडे कुठेही गेला असता. बरोबर आहे ना. बरोबर आहे ना. हा. पण मी काल ठाम केलं होतं की मला बुकिंग शिवाय मालच उतरायचा नाही, कारण 2 दिवस एवढा वैतागलोय मी की हा मला हा आतमध्ये माल जास्त लावला तर त्याचं पॅकिंग होत नाही, गाडी बाहेर निघत नाहीत लवकर भरलेले माल. बरोबर बरोबर. त्यामुळं आता माझा नाईलाज होतोय, म्हणून मी आज जरा थोडीशी कमीच बुकिंग ठेवली, कारण आठवड्याचा पहिला दिवस असेल हा आणि हा त्या पहिल्या दिवसामध्येच मी अडकलो तर 8 दिवस माझे खराब होतात. बरोबर परवा बरोबर. दिवशी 1:30 वाजता गाड्या रात्रीच्या खाली करायला चालू झाल्या आणि जवळजवळ 7 ते 8 हजार कॅरेट काल उतरवलं होतं. 150 नंतर एवढं सांभाळणं सोपं नाही ना, शेतकऱ्याला वेठीस धरणं योग्य नाही. हा मग मी होतो ना परवा दिवशी, मी होतो ना. मी तुम्हाला सांगतो मोकळे कॅरेट गाडीत 5 वाजता टाकून निघालोय पट्टी करून. हा, ते म्हणजे परवाच 5 वाजता जर परिस्थिती माझी आहे तर काल मला परवा रात्री खालीच उतरता आलं नाही. काल संध्याकाळी 5 वाजेपर्यंत शेतकरी अडकले होते. आता हा उद्याचा हा दिवस माझा आजचा, म्हणजे आज शनिवार माझा जर क्लिअर होऊन गेला तर मला 8ही बरोबर दिवस काय अडचण नाही. आणि बरोबर. असं नाही तुमची मी गैरसोय करतोय. काही शेतकरी जे उत्तर महाराष्ट्रातले आहेत त्यांना सगळ्यांना नाशिकला पाठवतोय, काही पश्चिम महाराष्ट्राला नाशिकला पाठवतोय. नाशिकला जवळजवळ 15-16 हजार कॅरेट आपण विकतोय तिथं. हा 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 हा. बरोबर बरोबर. 200-300 पिकअप तिथं 150-200-250 पिकअप दररोज लागतात. बरोबर कुणालाही बरोबर. कमिशन नाही, सगळे कमिशन देऊन वाढतायत. पण तिथं नाशिकला पण शेतकरी सांगतात तुमच्याकडे यायचं, पुण्याला सांगतात तुमच्याकडे जायचं. हा हा तोच विषय आहे ना. हा. नाही, असू दे ना. एक तुम्हाला मला अभिमान वाटतोय तुमच्यासाठी. तुम्ही गाडीवाला असून कमिशन 40 रुपये मिळून सुद्धा तुम्ही जात नाही. आणि नाही नाही माझ्याकडे आपल्याला ते तुम्हाला सांगतो खरंच म्हणा. आता तुम्हाला सांगतो आता त्या दिवशी मी खेप टाकली, म्हणजे ह्या पट्टीत आणि तुमच्या पट्टीत तुम्हाला सांगतो 70 हजाराचा फरक निघाला. आणि काय करायची तिकडे 40 रुपये कमिशन खाऊन. मग 70 हजार रुपये शेतकरी मिळाला आणि तुम्हाला 40 रुपयांनी कमिशन किती झालं असतं? 4 हजार झालं असतं 100 4,000 रुपये. हा कॅरेटचं. हा किंवा हा 5 हजार झालं असतं, 120 किंवा 125 आणलं असतं तर. हा पण तुमच्या 5 हजारासाठी तुम्ही गाडी भरली, तुम्हाला तर शेतकऱ्यांनी भाडं दिलेलंच आहे. हा हा पण त्या शेतकऱ्यांनी 6 महिन्यापूर्वी जे कष्ट केले, 7 महिन्यापूर्वी, आणि अख्खं वर्षभर उन्हात तानात राबतोय, बरोबर आहे ना. याचा कोण विचार करणार आहे का नाही? हा माझ्या पुढे प्रश्न आहे. म्हणून माझी तळमळ आहे की शेतकऱ्यांनी फसवणूक करण्याच्या अगोदर आहे ना मोकळं मार्केटला गेलं पाहिजे. हा 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 100% ना. आणि मग त्यांना कळल की याला हा अडते योग्य आहे का, तो अडते योग्य आहे का. आपण नुसतं एखाद्याच्याबद्दल काय दाखवतोय आणि ऍक्च्युली माझी परिस्थिती वेगळीच आहे असं नको व्हायला ना. बरोबर आहे ना. कारण आता तुम्ही सगळी मार्केट पाहून जर केडी चौधरीकडे पुण्याकडे आकर्षित होत आहे, नाशिककडे आकर्षित होत आहे, कोणी इंदापूरकडे आकर्षित होत आहे, हा 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 कुठंतरी आपल्यात काहीतरी वेगळेपण आहे. आणि 12ही महिने आपण व्यापाऱ्यांना माल देतोय गुजरात मधून, राजस्थान मधून, तेव्हा आपल्या हालत नाही. आता परवा दिवशी आपला निलाव चालू, सगळीकडले निलाव बंद पडले ना आपल्याकडे काल लगेच हा गिरायक उभं राहिलं. बरोबर बरोबर. हा फरक आहे नाही ना. होतंय ना. अहो शेट लय फरक आहे. मी म्हणजे आज तुम्हाला सांगतो 5वी खेप आहे माझी आज पुण्याला.
इंदापूरला मी 2 खेपा केल्या तर शेतकरी मला म्हणते जिथं गर्दी नाही तिथं चल, पण तुमचा फायदाच होत नाही तर काय करता जिथं गर्दी नाही तिथं जाऊन. हा हं? हा ब- हा बरोबर होतोय मी म्हणतो पुण्याला तुमच्याकडे थोडा त्रास होतोय म्हणजे काय होतं समजा आता नंबरला त्याला थोडा त्रास होतोय पण रेट मध्ये व्यवस्थित भेटतंय ना तुम्हाला बाकी काय अडचण नाही. 70,000 फरक पडले मला सांगा ना. त्या गाडीवाल्याने परवा 35 नंबर होता आमच्याकडे, खाली नाही केला, दुसरीकडे खाली केला. माझा 20 वर्षाचा शेतकरी आहे. हा 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 त्याला 20 रुपये किलोला फरक पडला. म्हणजे बरोबर बरोबर 40,000 रुपयाचा त्याचा फरक पडला. तुम्ही म्हणला दीड दिवस तुला जात असेल तरच माझी गाडी भरायची, नाही तर तुला भरायचीच नाही, शेतकऱ्यांनी हा सांगितलं. हा 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 असं आपण कुठल्या गाडीवाल्याच्या विरोधात नाहीये. त्यांनी वाढून मागावं शेतकऱ्याला, पण त्याचं हा 60-70,000 जर नुकसान होत असेल तर योग्य नाही. बरोबर आहे ना बरोबर आहे ना. आज तुम्हाला आता एवढे फोन लावितात पण ते त्यांना डायरेक्ट स्पष्ट सांगितलंय मला काही कमिशनची गरज नाही शेतकऱ्याचा आज इकडे फायदा होतोय माझी गाडी पुण्याला जातोय. मी डायरेक्ट त्यांना स्पष्ट सांगतोय शेतकऱ्यांना डायरेक्ट सांगतोय तुम्हाला जर फायदा करायचा असला तर गाडी पुन्हा नाही तर इकडे इंदापूर गाडी भरा. हा नाही असू द्या. आता मी तुमचं बुकिंग करून घेतो. आता मला थोडासा ताण होईल कमी जास्त आता एखादी एक गाडीचं ऍडजस्ट करायला. पण हा हा मी हा आता धोरणच ठेवलं की बुकिंग असल्याशिवाय गाडी उतरायचीच नाही. म्हणजे त्या लोकांना मला नाही देता येईल ज्यांचं बुकिंग आहे आणि त्या हक्काने माझ्याकडे आल्या, नाही तर माझा शेतकरी 2 दिवस बागेवर माल ठेवील, काय फरक पडणार नाही. बरोबर आहे ना पण त्यांनी बरोबर आहे. आणलं आणि माझ्याकडे खाली नाही आलं म्हणून दुसऱ्या अडत्याकडे गेला घेऊन तिथं गिरायक नाही आलं, मेला शेतकरी. हा 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 हे हम्म काय होतं काल नेमका विषय असा झाला पाऊस चालू होता ना इकडे त्यामुळे हलगर्जीपणा झाला बुकिंगच नाही केली हा असा विषय झाला. म्हणलं जर आज जर नाही पाऊस उघडला तर म्हणलं जर हे शेतकऱ्यांनी जर नाही तोडलं तर तुम्हाला तिथं बुकिंग करून ठेवायचं आणि जर नाही गाडी गेली तर परत लय प्रॉब्लेम होते ना. नाही नाही, मी ते नंबर आहेत ना परत ब्लॉक मध्ये टाकणार. ते जे बुकिंग करून ज्या दिवशी माल येणार आहे तेच नंबर ठेवता. सिस्टीम करतोय परत बुकिंग होणार नाही त्या नंबरवर. हा हा तर तो विषय होता त्यामुळे मग मी काल आहे ना बुकिंगच नाही केली. म्हणलं जर नाही आज पाऊस जर उघडला तर तुमच्याकडे बुकिंग करून ठेवायची आणि जर नाहीच गाडी गेली तर तुम्ही काय म्हणता नाही ती बुकिंग रोजच करून ठेवते आणि गाडी येत नाही असा विषय होतोय ना. नाही नाही, ते ब्लॉक ऑटोमॅटिक होणार. सिस्टीमच येते लिंक मध्ये, हा तुमच्या हा त्या हा नंबरवरून बुकिंगच होणार नाही परत. बरोबर बरोबर. चालेल चालेल, या घेऊन मी सांगतो त्यांना. हो हो चालतं एक 5 वाजता येईन गाडी बघा 4-5 ठीक वाजता. ठीक ठीक ठीक. हो हो हो.